सो ऑनलाईन ऑफलाईन काल सिलेबस चेंज झालाय, त्या संदर्भात आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. पहिली गोष्ट की आतापर्यंत जेवढे काही चेंजेस झालेत वर्षभरामध्ये, तर त्या कंपॅरिझन मध्ये कालचं जे प्रसिद्धी पत्रक आहे, नोटिफिकेशन आहे, ते खूप मेजर शिफ्ट आहे. लक्षात घ्या सगळ्यांसाठीच. म्हणजे राज्यसेवा असेल किंवा टेक्निकल सर्व्हिसेस असतील, ऑलरेडी आपण एक वर्षापूर्वी जुन्या ऍग्री एमपीएससीच्या सिलेबसचा अभ्यास करत होतो. त्यानंतर सुरुवातीला प्रिलिम्स बदलली, नंतर मेन्स बदललं, आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. महिन्यापूर्वी ज्यावेळी आयोगानं डिक्लेअर केलं की राज्यसेवेची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह होईल, त्यावेळी आपल्या सगळ्यांचा ग्रह असा होता की आपला सिलेबस तर जस्ट आत्ता बदललेला आहे आणि शक्यतो एकदा सिलेबस बदलल्यानंतर 4-5 वर्ष तरी त्यामध्ये चेंजेस होत नाहीत. वन स्टेट वन एक्झाम हा जो पॅटर्न आहे, तर याच्याबद्दल चर्चा भरपूर चालू होत्या, पण आयोग त्याबद्दल सुद्धा इतक्या फास्ट डिसिजन घेईल आणि याच्यामध्ये टेक्निकल सर्व्हिसेस पण लगेच इन्क्लूड करेल असं कुणाला इतकं वाटलं नव्हतं. कारण टेक्निकल सर्व्हिसेस मध्ये चेंजेस ऑलरेडी आयोगाने केल्या होत्या. प्रिलिम्स कंबाईन केलं होतं, ऍग्रीच्या बाबतीमध्ये मेन्सचा सिलेबस बदलला होता. सो आता जी सिच्युएशन आहे ती नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी काय इतकं काय खूप फरक पडणार नाही. ते डायरेक्ट आता समजा जे लास्ट इयरला स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्या बाबतीत ते डायरेक्ट पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह एक्झामलाच फेस करणार आहेत. बरोबर. आता इश्यू आहे की जे खूप जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीत काय, किंवा जे आता मेन्सला आहेत त्यांनी आता पुढं काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, किंवा ज्यांची आता मेन्स नाही निघाली पण पुढची जी एक ऑब्जेक्टिव्हची शेवटची एक्झाम होणार आहे, तर त्यामध्ये त्यांचा अभ्यास कसा असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी बघा की नोटिफिकेशन काय आहे. म्हणजे काल पासून बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की नेमकं काय होणार आणि हे असं अचानक का केलं आयोगाने. तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये शासकीय निर्णय कुठलाही बघितला तर त्याची पार्श्वभूमी दिलेली असते. तशा पद्धतीचं प्रसिद्धी पत्रकामध्ये कारण दिलेली आहेत की कशामुळे आपण किंवा आयोग या सुधारणा करत आहे. तर सगळ्यात एक म्हणजे भरती प्रक्रियामुळे परीक्षांची वाढलेली संख्या. आता हे आधीपासून होतं, परीक्षा खूप जास्ती होत्या, पण बऱ्याचशा परीक्षा कधीतरी व्हायच्या. आता थोडी कंटिन्युटी आलेली आहे, त्यामुळे नंबर ऑफ एक्झाम्स वाढलेले आहेत, प्लस अवेअरनेस वाढलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या पण वाढलेली आहे. बऱ्याचदा बघा की आपल्या ऍग्री एमपीएससीला किंवा कंबाईनलाच बघा की पुणे औरंगाबाद सारखे सेंटर पूर्ण भरल्यानंतर शिफ्ट करावे लागले. पोरांना त्यांच्या त्यांच्या होम स्टेट मध्येच तुम्ही एक्झाम द्या असं सांगावं लागलं. म्हणजे इतका ताण आयोगावरती आहे. त्यामुळे एखादी एक्झाम जरी पुढे गेली तरी पूर्ण वर्षाचं टाइम टेबल डिस्टर्ब होतं. सो याच्यामधला सगळ्यात सोपा उपाय जो टेक्निकल सर्व्हिसला आयोगाने ऑलरेडी केला होता की पूर्व परीक्षा कंबाईन करणं. ओके, तर ते एक कारण आहे. दुसरं कारण आहे की परीक्षा मग लांबत जातात. मी जसं सांगतो की वर्षभरात शनिवार रविवार लिमिटेड असणार आहेत, त्यामुळं एखादी एक्झाम काही कारणास्तव पुढे गेली तर पुन्हा ती एक्झाम खूपच लांबत जाते, मग 2-3 वर्ष पण लागतं. म्हणजे नोटिफिकेशन आल्यापासून विद्यार्थ्याचं जॉईनिंग होऊपर्यंत 2.5-3 वर्ष गेलेल्याची पण उदाहरणं आहेत. म्हणजे इथपर्यंत परिस्थिती येते की एखादा तहसीलदार झालेला असतो तरी त्याला 1-2 वर्ष जॉईनिंग नसतं. मग तो खरोखरच झालायस काय बाबा असं विचारण्यापर्यंत, म्हणजे एवढी शंका येण्यापुरतं हे लांबलेलं असतं. ओके, सो जर एक्झाम्स एकत्रित होतील तर तो कमी होणार आहे. सो भरती प्रक्रियेला होणारा विलंब आहे ते कारण दिलेलं आहे. त्यानंतर गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न. आता याला थोडं ऑब्जेक्टिव्हचं अँगल आहे. आता ऑब्जेक्टिव्ह मुळे काय झालंय बघा की आता आपल्या ऍग्रिकल्चर एमपीएससीच्या बाबतीत घ्या, जे 2011 पासून ज्यांनी एक्झाम दिलेली आहे मेन्सची, ओके, तर त्यांच्यासाठी सिलेबस मध्ये चेंजेस खूप कमी झाले. ओके, सो त्यांना आता पक्क माहित आहे की तुम्ही आता काही जुन्या आपल्या फॅकल्टी मधल्या स्टुडंटना पण बघितलं असेल की आता एखाद्या विषय कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे त्यांना आता पाठ झालेलं आहे. त्यामुळे खूप काही आता त्यामध्ये एफर्ट्स लावावे लागत नाहीत. तेच रिटर्न कंपॅरिझन केलं तर रिटर्न मध्ये मात्र व्हॅरिएशन्स असतात. ओके, तिथं थोडं स्किल लागतं, विचार करावा लागतो. काही एक्झाम्स मध्ये असं झालेलं आहे की ऍग्रीमध्ये आता तसा पोर्शन कमी आहे, पण तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये वगैरे बघितला की निव्वळ घोकमपट्टी झालेली आहे. किंवा आपल्यामध्ये सुद्धा काही विषय असे आहेत की जे तुम्हाला पाठच करावे लागतात. जसं आपण शिकवताना पण सांगतो की हे तुम्हाला पाठच करायचं आहे. त्यामध्ये लॉजिक लावता आलं, कॉन्सेप्ट सांगता आले तर ठीक, अदरवाईज आपल्याला ते पाठच करावं लागतं. मग असं काही घटना घडतायत की
जे लोक ज्यांची मेमरी शार्प आहे, ज्यांना पाठांतर जमतं, अशांची टक्केवारी वाढत चाललेली आहे. ओके, म्हणजे जसं अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या परिस्थितींना तोंड द्यावं लागतं, तर तशा पद्धतीनं तुमची पर्सनॅलिटी ग्रूमअप झाली पाहिजे. सो फक्त देशामध्ये महाराष्ट्र आणि आणखीन काही छोटे मोठे राज्य असतील जिथं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स होत्या, अदरवाईज सगळीकडे मेन्स ही डिस्क्रिप्टिव्हच होते. ओके, सो आयोगानं पुन्हा 10 वर्षानंतर शिफ्ट मारला की आता आपल्याला मेन्स डिस्क्रिप्टिव्हच घ्यायचं आहे. फक्त आपल्याला हे अपेक्षित नव्हतं की हे टेक्निकल सर्व्हिसेसला पण लागू करतील. आता टेक्निकल सर्व्हिसेसला सुद्धा खूप आधी ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा आता 2007 ला आपली ऑब्जेक्टिव्ह झाली, त्याच्या आधी रिटर्न एक्झाम्स होती. फॉरेस्टचे पेपर जर तुम्ही काढून बघितले 2000 आय थिंक 12-13च्या आसपास, 15ला बहुतेक सिलेबस त्यांचा रिवाइज झालाय, तर त्याच्या आधी सुद्धा फॉरेस्टची मेन्स एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होती. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सुद्धा 2012ला ऑब्जेक्टिव्ह झाले. ओके, सो असं नाही आहे की आधी डिस्क्रिप्टिव्ह आधीपासून ऑब्जेक्टिव्हच होतं. आता त्यावेळी कन्सर्न अशा पद्धतीने होतं की म्हणजे काही त्यावेळी घटना अशा घडल्या होत्या 10-15 वर्षापूर्वी, समजा काही घोटाळे उघडकीस आले होते, त्यामुळे आयोगाला त्यावेळी ट्रान्सपरन्सी जास्त इम्पॉर्टंट वाटत होती. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आता बघितलं असेल की तुम्ही एकदा पेपर सबमिट केला तर कुठेही माणसाचा हात न लागता डायरेक्ट पेपर स्कॅन होऊन तुमचा स्कोर येतो. म्हणजे इतकी ट्रान्सपरंटी ऑब्जेक्टिव्ह मुळे आली. पण त्याचा दुसरा तोटा हा होता की पाठांतर करणाऱ्यांचं वेटेज वाढलं. ओके, म्हणजे अनालिटिकल थिंकिंग वगैरे येत नाही आहे. सो कुठंतरी प्रशासनाला किंवा वरच्या स्तरावरच्या ऑफिसर्सना जाणवते की ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्समुळे असं होतंय. सो याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आलेले. सो ही सगळी कारणं झाली. ओके, आता नेमकं काय आयोगाने म्हटलंय बघा. पहिला पॉईंट जो आहे, इथून पुढे जे काय स्पर्धा परीक्षेमधून गट अ आणि गट ब, क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांची मुख्य परीक्षा ही पारंपरिक ऑब्लिक वर्णनात्मक पद्धतीने होईल. आता याच्यामध्ये ऍग्रिकल्चर पण आहे, स्पष्टपणे मेन्शन केलंय पुढे. ओके, त्यानंतर पूर्व परीक्षेच्या बाबतीत काय केलंय तर पूर्व परीक्षा कॉमन केलेलं आहे. ऑलरेडी कंबाइंड टेक्निकल गॅझेटेड सर्व्हिस होती, आता सिव्हिल सर्व्हिसेस गॅझेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झाम या नावाने एक्झाम होईल. ओके, म्हणजे आपण आता इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या स्टुडंट बरोबर किंवा फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या स्टुडंट बरोबर आपण एक्झाम द्यायचो, पूर्व परीक्षा एकच द्यायचो, तसं आपण आता राज्यसेवा करणाऱ्यांबरोबर पण एक्झाम देणार आहोत. म्हणजे वर्षातून आता गॅझेटेड पोस्टसाठी एकच एक्झाम होईल, पूर्व परीक्षा. ओके, त्यानंतर नॉन गॅझेटेड साठी एकच होईल. म्हणजे आता सध्या आपली कंबाईन टेक्निकल धरून जवळजवळ 4 पूर्व परीक्षा आयोग कंडक्ट करायचे. आता त्यांची संख्या आयोगानं पुन्हा 2 वर नेली. येते लक्षात? त्यातली एक गॅझेटेड साठी असेल, दुसरी नॉन गॅझेटेड साठी असेल. पुढे बघा, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या नागरिक, हे झालं. आता इथं जसं आपण टेक्निकल सर्व्हिसेसच्या प्रिलिम्सला करत होतो की तुम्ही कशाला क्वालिफाय आहात, म्हणजे ऍग्रिकल्चर स्टुडंट हा फॉरेस्टला पण क्वालिफाय येतो, त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिसत असतील, ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट. तर तशा पद्धतीने आता तुम्हाला राज्यसेवा मुख्य फॉरेस्टच्या जागा असतील तर फॉरेस्ट आणि ऍग्री असे 3 ऑप्शन्स दिसतील. किंवा आणखीन काही एक्झामला जसं फूड सेफ्टी वगैरे जागा असतील किंवा लिगल मेट्रोलॉजी वगैरे जे आहे, तर या सगळ्याला तुम्ही आता एकच फॉर्म भरायचा आहे, एकच पूर्व परीक्षा होईल. सगळ्याचा कट ऑफ वेगवेगळा लागेल. ओके, मग म्हणजेच काय की आता पूर्व परीक्षा ही सगळ्यांच्या बरोबर झाली म्हणजे खूप अवघड झाली असं नाही, लक्षात घ्या. याच्यामुळे होणार आहे काय, आता जे ऍग्री एमपीएससी देणार आहेत त्यांचा कट ऑफ वेगळाच लागणार आहे. येते लक्षात? त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन काय राज्यसेवा करणाऱ्यांच्या बरोबर नाही आहे. फक्त तिथं काय होणार, जसं आपण कंबाईन आता केल्यामुळं जो सिलेबस ऑलरेडी राज्यसेवेला थोडाफार पॅरल झाला होता, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं होतं, कट ऑफ जास्त लागले. तर इतर तर सरळ सरळ आता राज्यसेवाने आपली एकच पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे अगेन जे ऍग्रिकॉस राज्यसेवा करतायत तर त्यांच्यासाठी काय टिक मार्कच करायचं आहे. सो आता जे काय प्रिलिमचा कट ऑफ होता किंवा जे काय कॉम्पिटिशन तुम्ही अनुभवलं असेल ते आणखीन जास्त होईल प्रिलिमच्या बाबतीमध्ये. अगेन तुम्ही मेन्सला आलात किंवा हे राज्यसेवावाले मेन्सला आले तर त्यांना आताही एवढा काय ऍडव्हान्टेज नव्हता, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची होती. पण खरं कॉम्पिटिशन प्रिलिम्सला राहील. ठीक आहे, पुढे इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुख्य परीक्षा ज्या आहेत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षा वेगळ्या होतील. मग राज्यसेवेची मुख्य वेगळी होईल, सिव्हिल इंजिनिअरिंगची वेगळी होईल, त्यानंतर फॉरेस्ट आणि ऍग्रीची वेगळी होईल.
येते लक्षात? म्हणजे आता जो पॅटर्न कंबाईनला आहे तोच. त्यानंतर हे अराजपत्रितसाठी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये STI PSI वगैरे या सगळ्या एक्झाम्स येतात. हे सगळे मुद्दे अराजपत्रितसाठीच आहेत. हा काय आपला आत्ताचा मुद्दा नाही आहे, फक्त आता तिथं PSI ची फिजिकल पण त्यांनी फक्त क्वालिफाईंग केलेले आहे. हा पण अराजपत्रितचा सिलेबस दिलाय त्याने. हे ऑप्टिंग आउट वगैरे पर्याय आता इथून पुढे सगळ्यालाच आहेत, ते तर तुम्हाला माहित आहे. ओके, म्हणजे तुम्ही ऑलरेडी मंडल कृषी अधिकारी असाल तर तुम्ही आधीच ती पोस्ट ऑप्ट आउट करू शकता. फक्त तुम्ही SDO आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना टिक मार्क करू शकता. आता याच्यामध्ये अगेन हे जजच्या एक्झाम ज्या आहेत त्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे, तो काय आपला अभ्यासाचा पार्ट असणार नाही. सगळ्यात महत्वाचं की हे जे बदल आहेत हे 2023 पासून लागू केले जाणार आहेत. आता याचा अर्थ काय बघा, 2023 मेन्शन का केलंय, आता आयोगाने ज्यावेळी राज्यसेवेचा सिलेबस बदललेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह केलेले आहे किंवा UPSCच्या धर्तीवर सिलेबस बनवलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की 2023 ला सुरू होईल. म्हणजे तुम्हाला अचानक शिफ्ट व्हायला लागणार नाही, कमीत कमी तुम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी मिळेल. आता 1.5 वर्षाचा कालावधी कशाच्या अनुषंगाने आपण धरतोय, समजा आपली आता ऑलरेडी आपली एक्झाम चालू आहे, 30 एप्रिलला एक्झाम झालेली आहे. ओके, त्याची आपली मुख्य परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होणार आहे, ऑक्टोबर 22 ला, म्हणजे 2022 ला. ठीक आहे, तर आता ही करंट एक्झाम आहे. त्यानंतर पुढची प्रपोज्ड एक्झाम कधी आहे, आता नोटिफिकेशन जुलै महिन्यात येणार होतं ते सोडून द्या, पण प्रोबॅबली एक्झाम 26 नोव्हेंबरलाच व्हायची शक्यता आहे. आणि त्याची मेन्स होणार मे महिन्यात, बरोबर, मे 2023 आणि इथं 2022. ओके, सो 2023 चा अर्थ असा की 2023 मध्ये होणाऱ्या एक्झामला लागू होईल. म्हणजे आता ही जी एक्झाम चालू आहे ही ऑफिशियली 2021 ची एक्झाम आहे. लक्षात येते का बघा, आता मुख्य जी तुम्ही तयारी करताय, जी प्रपोज्ड असणार आहे ती ऑफिशियली 2022 मध्ये 26 नोव्हेंबरला जर पूर्ण होणार असेल तर ऑफकोर्स त्याच्या आधीच आपली नोटिफिकेशन येईल. म्हणजे ही नोटिफिकेशन 2022 ची असणार आहे. त्यामुळे पुढची जी एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, हे पहिला डोक्यात ठेवा. ओके, आता याच्यानंतर म्हणजे आता चालू असणारे जे मेन्स आहेत त्यांना ही मेन्स आहे, पुढची पण मेन्स आहे. जे आता फक्त पुढच्या एक्झाम साठी तयार करतायत त्यांना एक ऑब्जेक्टिव्हचा चान्स अजूनही आहे. हे झाल्यानंतर पण तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्हला शिफ्ट व्हायचं असेल तर पुन्हा आपण गृहीत धरू की पुढची जी पूर्व परीक्षा आहे, आता सध्या बघा राज्यसेवेनं ऑगस्ट महिन्यात म्हणजे ह्या महिन्यात पूर्व परीक्षा ठेवलेल्या आहे. तर आता सगळं कंबाईन होणार असेल तर समजा पुढच्या वेळी ऑगस्ट महिन्यात जर पूर्व परीक्षा असेल सगळ्यांचीच आपली, ओके, तर ती एक्झाम कधी होणार आहे, ऑगस्ट 2023 साली. येतं लक्षात? आणि त्यानंतर एक 4-5 महिन्याचा जरी तुम्ही गॅप धरला तरी डिसेंबर जानेवारीच्या आसपास एक्झाम होईल किंवा पुढेही जाल. मी जस्ट तुम्हाला एक टाइम टेबल सांगतोय की प्रोबॅबिलिटी काय असू शकेल. सो ऍक्च्युअली तुम्ही जी ही वर्णनात्मक एक्झाम देणार आहे तर ती डिसेंबर 24 म्हणतोय, 23 किंवा जानेवारी महिन्यात गेलं तर 24. ओके, तुम्ही जी वर्णनात्मक एक्झाम देणार आहात ती इथून पुढे 1.5 वर्षानं देणार आहात. लक्षात येते का बघा. ओके, सो आता त्यामध्ये काय असेल, मी वाचलेलं तिकडे उपयोगाला होईल का, तर ह्याचा विचार नका करू. म्हणजे जे मेन्सला आहेत तर आता तुमच्या मेन्स समोर वाढून ठेवलेलं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण तुम्हाला पुढचे 2 महिने शांतपणे अभ्यास करायचे. तुमच्या मनात जर किंतु परंतु असेल की आता माझं नाही झालं तर मला डिस्क्रिप्टिव्ह द्यावं लागेल, तर नाहीच होणार. लक्षात येते का बघा. तुम्ही ज्यावेळी प्रिपरेशन करत असता, जसं शिवाजी महाराजांच्या काळातली सिंहगडची स्टोरी आहे, परतीचे दोर कापून ठेवल्याशिवाय माणूस पुढे बघत नाही, बरोबर. सिंहगडवरची तुम्हाला प्रसंग आठवत असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी विचार करत असाल की हे मी ट्रायल म्हणून बघतोय एक्झाम, पुढच्या वेळी मी सिरियसली देणार आहे. तर पुढच्या वेळी ही वेळच कधी येत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी ते स्वतःचं समाधान करून घेता की प्रिलिम 1 मार्कानं राहिली किंवा मेन्स दिली असेल तर मी मेन्स दिली म्हणून 2-4 वर्ष त्याच्यावर बोस्ट करत राहणार. ओके,
अल्टिमेटली काय अपेक्षित आहे, तुमचा रिझल्ट येणं. त्यामुळे मला हीच आणि हीच एक्झाम आहे. तुम्ही जर मेन्सला असाल तर या 2 महिन्यातच मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. ओके, पुढं काय वाढून ठेवलंय त्याच्याशी माझा संबंध नाही. जर तुम्ही 2023च्या किंवा ह्या एक्झामला फोकस करत असाल नोव्हेंबर 26च्या, तर मी आता अशीच प्रिलिमची तयारी करेन की पुढे मला काही बघायचीच गरज लागणार नाही. किंवा आता मला मेन्सला वेळ मिळत असेल तर मेन्स मी आता अशा पद्धतीने करेन की पुढच्या अटेम्प्ट मध्ये माझं सिलेक्शन झालंच पाहिजे. ओके, आणि हे सगळं तुम्ही पूर्ण तुमचे एफर्ट्स लावल्यानंतर सुद्धा समजा एक 10% चान्सेस धरू की तुमचं नाही झालं, तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी काही शून्यापासून सुरुवात करावी लागणार नाही. तुम्हाला पुढचे सिलेबस पॉइंट्स वगैरे दाखवतो, त्यावरून लक्षात येईल. आता राज्यसेवेचा बघा जस्ट सिलेबस चेंज झालाय. आता मी तुम्हाला सांगितलं जे ह्या एक्झामला किंवा पुढच्या एक्झामला फोकस करतायत त्यांनी याच्याकडे बघू पण नका. ओके, फक्त तुम्हाला जर शंका वाटत असेल की हे काय चेंजेस लावून ठेवलंय, माझा ह्या वेळेचा अभ्यास पुढे फायदाच होणार नाही, तर असं डोक्यात येऊ नये म्हणून मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय की आता जस्ट 8 दिवसापूर्वी आयोगानं टाइम सिलेबस डिक्लेअर केलाय. ओके, तो UPSC ला पॅरलल आहे. तर त्यामध्ये काय की आता मोस्टली हाच सिलेबस कंटिन्यू राहील, म्हणजे आपल्याला सुद्धा कंबाईन मध्ये हाच सिलेबस राहील. कारण जास्त 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केला याचा अर्थ त्यांनी तेवढा विचार केला असेल. पुन्हा नवीन नोटिफिकेशन काढलं, नवीन सिलेबस बदला असं होणार नाही. त्यामुळे 90% गृहीत धरून चला की हेच आहे. तर पहिला पेपर कंपल्सरी आहे, जो GS टाईप मध्ये आहे, 200 मार्क 2 तास. ओके, त्यानंतर पेपर 2 क्वालिफाईंग आहे सीसॅटचा. ऑलरेडी याच्यावर आता चर्चा भरपूर झालेली आहे. 33% तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत फक्त. ओके, सो UPSCच्या धर्तीवर आहे. आता याच्यामध्ये सिलेबसचे पॉइंट बघा काय आहेत. पहिला आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी हा प्रिलिम्सला सिलेबस होता, त्यामुळे आता काय आणि पुढच्या याच्यामध्ये काय बदल आहे का नाही, तुम्हाला करंट इव्हेंट्स वाचावंच लागणार आहेत. पुढं हिस्ट्री हा आपल्याला नवीन आहे. 2 विषय याच्यामध्ये ऍड झालेत जे आत्ताच्या टेक्निकलला गाळले गेलेले होते, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. ओके, बाकी सगळे GS चे सब्जेक्ट आहेत तसेच. मग जिओग्राफी असेल. आता जिओग्राफी फक्त आपल्याला इंडिया आणि महाराष्ट्र होते, ह्याच्यामध्ये फक्त वर्ल्ड ऍड झालेला आहे. ओके, त्यानंतर पॉलिटी मध्ये काय फरक नाही, आहे तसा आहे. इकॉनॉमिक्स सांगितलं, इकॉनॉमिक्स एक ऍड झालेला आहे. बाकी जनरल सायन्स तुम्हाला ऑलरेडी होतं. ओके, आता हे जनरल सायन्स हे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. आपल्याला जे फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स आहे ते खाली दिलेलं आहे. ओके, जनरल, हा इथे जनरल इश्यू आहे, हे जनरल सायन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला नवीन फक्त 2 विषय करायचे आहेत. जर तुम्ही ऑलरेडी 1-2 वर्ष अभ्यास केला असाल तर तेवढ्या कॅपॅबिलिटीचे होता की राहिलेल्या 1-2 महिन्यामध्ये तुम्ही हे 2 विषय कव्हर करू शकता. ओके, त्यामुळे तुम्हाला अगदी शून्यापासून सुरुवात करायची नाही आहे. त्यामुळे काय झालं, बदललं, असं कुठं असतंय, आता तर बदललं होतं आयोगानं. ओके, तर असे निगेटिव्ह फीडबॅक घ्यायची गरज नाही. पुढचं हा सीसॅटचा सिलेबस आहे, हे जवळजवळ सगळ्याला सेमच असतं. 33% फक्त तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत. आता अनुभव असा आहे, ज्यावेळी आयोगानं UPSCनं सीसॅट क्वालिफाईंग केलं तर त्यावेळीपासून बऱ्याच लोकांच्या सीसॅट मध्ये 33% मार्क्स मिळून झालेत, ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत, बरंच हे केलेलं आहे. सो ते लोक सुद्धा इथं गडबडत आहेत. त्यामुळे इथं आता आपल्याला प्रीचं जे क्वालिफिकेशन आहे ऍग्री MPSCच्या बाबतीमध्ये हे पूर्णपणे सध्या सीसॅट वरती ठरतं, क्वांट रिझनिंग वरती ठरतं, कारण 25% वेटेज आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की पुढे जाऊन क्वालिफायर्स होणार आहे, त्यामुळे अभ्यास करायला नको. ओके, कारण विचार करताना जे लांबच आहे तेच करणार आहे असं आपण ठरवतो. समोर जे एक्झाम आहे त्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यायचं असेल तर आतापासून कष्ट करावे लागतील ना. त्यामुळे आपलं काय नियोजन पुढच्या अटेम्प्टच असतं, पुढच्या अटेम्प्टला आपण सिरियस होणार. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की पुढच्या अटेम्प्टला क्वालिफाईंग आहे, सिरियसली करायची गरज नाही आहे, तर तुम्ही कोणी तुमचे मित्र असतील UPSC करणारे मागच्या 1-2 वर्षामध्ये, त्यांना विचारा. ज्यांनी 2-2, 3-3 मेन्स दिले ते ह्यावेळी सीसॅट मुळे गेलेले आहेत. मागच्या वेळी पण असेच बरेचसे किस्से झाले. त्यामुळे इथं आयोग असं पण करू शकतं की 33% काढणं पण चॅलेंजिंग आहे. सो आता जो तुम्ही क्वांट रिझनिंग सीसॅटचा अभ्यास करताय, ज्याच्यावरती तुम्ही आता मेन्सला असाल तर त्याच्यामुळेच क्वालिफाय झालाय, किंवा पुढच्या मेन्सला सुद्धा त्याच्यामुळेच क्वालिफाय होणार आहे, तर हे तुम्हाला पुढेही उपयोग मला पडणार आहे. त्यामुळे क्वांट रिझनिंगला लाईटली घेऊ नका. पुढचं आता मुख्य परीक्षेबद्दल आता काही खूप बोलण्यात अर्थ नाही, कारण सगळा अंदाजच आहे.
आता मी थोडं नेटला सर्च केलं की ऍग्री एमपीएससी मुख्य परीक्षा कधी होती, तर काही रेफरन्स मिळत नाहीत. त्यानंतर जुने क्वेश्चन पेपर पण मिळत नाहीत. सो आता सध्या आपल्याला काय अंदाज बांधायचा असेल तर एकतर राज्यसेवेची मुख्य परीक्षा किंवा युपीएससी म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, या दोन परीक्षांचाच आपल्याला आधार घ्यावा लागेल. ओके. तो राज्यसेवामध्ये आता डिटेल बदललेल्या सिलेबसमध्ये काय मराठी आणि इंग्रजी क्वालिफाईंग ठेवलेलं आहे 25% मार्क. हे आता साहजिकच डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, मुख्य परीक्षा सगळी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. ओके. सो हे क्वालिफाईंग आहे. त्यानंतर मग एसए तिकडे दिलेला आहे. आता आपली टेक्निकल सर्व्हिस आहे त्यामुळे एसए आपल्याला असणार नाही. राहिले इथं 2 ऑप्शनल आहेत आणि जीएस चे पेपर आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनल अगेन देतील की नाही माहित नाही, कारण आपल्या ऍग्रीमध्ये तर एवढे चेंजेस केलेत मागच्या 3 वर्षामध्ये. म्हणजे आधी इंजिनिअरिंगला ऑप्शन होता तो काढून टाकलाय. आता पुन्हा ते रिव्हर्ट बॅक करतील का माहित नाही. म्हणजे ऍग्रीसाठी एक ऑप्शनल असेल, एक कॉमन पेपर असेल ऍग्रीकल्चर, आणि ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग साठी पण असेल. असंही होऊ शकतं किंवा आहे तो सगळ्यांसाठी कॉमन 2 पेपर असतील. ओके. मग याच्यामध्ये मुख्य परीक्षेला जीएस इन्क्लूड करतील का, तर कदाचित करू शकतात, कारण IFS ला पण आहे. ओके. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला पण आहे. सो याच्याबद्दल आत्ताच काय चर्चा करण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला सांगितलं की पुढची एक्झाम तुम्ही कधी देणार आहे, इथून पुढं 17-18 महिन्यानंतर, दीड ते पावणे 2 वर्षानंतर. बरोबर. सो आता जर आयोगाने नोटिफिकेशन काढलं असेल तर सगळ्या एक्झामच्या बाबतीत सिलेबस पण यथाअवकाश काढेल. त्यामुळे मेन्स बद्दल आता काही चर्चा करू नका. फक्त आता मेन्सच्या बाबतीत कसं होतं बघा, तुम्हाला मेन्स मध्ये आता ऍग्रीकल्चर तर असणारच आहे, ऍग्रीकल्चरचीच एक्झाम आहे. आता तुम्ही जे ह्या मेन्सला अभ्यास करणार आहात किंवा पुढची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम देणार आहात, तर त्यामध्ये तुमचं सगळं ऍग्रीकल्चर विषय वाचून होईल, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील. म्हणजे हे मला अपेक्षा नाही बरं का तुम्ही सगळ्यांनी डिस्क्रिप्टिव्ह द्यावे, म्हणजे या एक्झाम मध्येच आणि पुढच्या एक्झाम मध्येच व्हावं. पण मनामध्ये किंतु परंतु असते की असं कुठं व्हायलंय, मग माझं नाही झालं तर पुढं काय. तर हे पुढं पण तुम्हाला वाट सोपी आहे नवीन विद्यार्थ्यांच्या कम्पॅरिझन मध्ये, हे मला सांगण्यासाठी तुम्हाला मी हे करतोय की ऍग्रीकल्चर तुम्ही जे ऑब्जेक्टिव्ह साठी वाचाल तर त्याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होईल. समजा तुम्हाला सुरुवात नवीन विद्यार्थ्यांना सुरुवात इथून करायची आहे, आणि इथं आपल्याला पोहोचायचं आहे. बरोबर. तर ते सुरुवात इथून करतील, पण त्या अटेम्प्टला तुम्ही आता 1-2 प्री मेन्स दिला असाल तर तुमची सुरुवातच इथून होणार आहे. तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील, तुम्हाला कुठल्या सब्जेक्टसाठी काय टेक्स्टबुक वाचायचं हे एव्हाना झालं असेल. ओके. प्रिलिम तरी तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या कम्पॅरिझन मध्ये इझिली क्वालिफाय होता. आता पण बघा प्रिलिम सगळ्यात जास्त क्वालिफाय झालेले कोण आहेत, कंबाईन दिलेले, राज्यसेवा दिलेले, युपीएससी दिलेले. ते खूप हुशार आहे तुमच्यापेक्षा असं आहे का, तुमच्यापेक्षा 2 वर्ष त्यांनी प्रिपरेशन आधी चालू केलं होतं आणि अवघड एक्झाम दिली होती. बरोबर. त्यामुळे ते झालेले आहेत. मग ही केस तुमच्या बाबतीत पण त्या एक्झामला असणार आहे 2023च्या. त्यामुळे तुम्ही कमी वेळेमध्ये हे मॅनेज करू शकता आणि कधीही तुम्हाला न्यू कमर पेक्षा जास्त ऍडव्हान्टेज राहील. न्यू कमरला ऍडव्हान्टेज काय आहे की तुम्हाला जो त्रास होणार आहे ऑब्जेक्टिव्ह मधून डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कन्वर्ट व्हायला, तर त्यांना तो त्रासच नाही. त्यांना वन टाइमच फक्त डिस्क्रिप्टिव्हचा त्रास घ्यायचा आहे अभ्यास करायला. ओके. सो फरक एवढाच आहे. इथं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला बघा इंग्रजीचा एक पेपर असतो. आता जर लँग्वेज घेतलं तर आपल्याला इंग्रजी बरोबर मराठी पण येईल, स्टेट सर्व्हिस असल्यामुळं. ओके. त्यानंतर जीकेचा एक पेपर असतो आणि 2 ऑप्शनल असतात. सो अशा पॅटर्न मध्ये पण राहू शकतं. आता इथं पेपर मग 4 राहतील, 2 ऑप्शनल असतील तर 4 पेपर राहतील. जर एकच दिला असेल पेपर तर मग 2च पेपर राहतील. सो याच्यावरती काय आपण आता खूप कन्क्लुजन बांधू नाही शकत. आयोगाने आतापर्यंत एवढं सरप्राईजेस दिलेले आहेत की उगीच मेन्स वगैरे काय अंदाज बांधण्यात अर्थ नाही. ठीक आहे. सो कन्क्लुजन सगळ्यात महत्वाचं काय 2023ला मी सांगितलं. सो आणखीन एक अटेम्प्ट ऑब्जेक्टिव्हचा शिल्लक आहे आणि तो तुमचा लास्ट ठरावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर आतापर्यंत तुम्ही जो काय अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास वाढवावा लागेल. तुम्हाला स्वतःचं काही लिमिटेशन घालून दिलं असेल मला एवढंच जमतं तर त्या लिमिटेशन तोडावे लागतील. काही अवघड नाही आहे. ओके. जे 2023ला जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होईल त्याच्यामध्ये ऑलरेडी एका प्रिलिम्सचा अनुभव असेल जो झालेला आहे.
ऑलरेडी आता तुम्हाला माहिती आहे कसा अभ्यास करायचा. एक मेन्स झालेली असेल आता सध्या जी ऑक्टोबर मध्ये होणार आहे, आणि त्या दोन्हीच्या एकेकाच्या अनुभवाच्या बळावरती तुम्ही काही अझम्पशन्स करून अभ्यास करू शकता. अगदी हवेत गोळ्या मारायची गरज नाही. ओके. आणि जे आता मेन्सला आहेत त्यांच्या बाबतीत तर काय सगळेच इक्वल फॉर्मॅटवरती आहेत. जो जे वाचतोय ते सगळ्यांना आता अवेलेबल आहेच, बरोबर. त्यामुळं ह्या अटेम्प्टला पण तो काही इश्यू नाही आहे. त्यामुळं 23ला अटेम्प्ट आहे, आता याची विचार पण करायची गरज नाही. फोकस फक्त ह्या मेन्स वरती आणि पुढच्या अटेम्प्ट वरतीच करा. इथंच तुमचं सिलेक्शन होईल. पुढे आहे प्रिलिम सिलेबसचा. आता आपण डिस्कस केलं की सगळंच काही नवीन नाही आहे, फक्त दोन गोष्टी तुम्हाला नवीन करणार आहेत, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री, बरोबर. त्यानंतर मेन्सला जरी तुम्हाला जो काही सिलेबस येईल तर तो सिलेबस सगळ्यांसाठीच नवीन असणार आहे. आणि तुम्ही जर ऑलरेडी ऍग्रिकल्चरचा अभ्यास केला असेल तर तिथं डिस्क्रिप्टिव्हला तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. याच्यामध्ये आता ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुम्हाला सांगितलं. पहिला डिसएडव्हान्टेजेस बघू काय आहेत, की कुठल्याही चेंज आपल्याला जर अडॅप्ट करायचा असेल तर ते त्रासदायकच असतं. ओके. म्हणजे जो काय सिलेबस आधी ठरलेला आहे त्याच्या पद्धतीने मी अभ्यास केलाय, आता तो माझा कम्फर्ट झोन तयार झालेला आहे. हे जर मला बदलायचं असेल तर कुणालाही इन्क्लुडिंग मी चेंजेस आवडत नाहीत. माणसाचा स्वभाव आहे की जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय ना. मी आता 4 महिने एवढं कष्ट घेऊन मेन्सचा नोट्स तयार केलेत ना चांगले, परत आता बदलला. ओके. सो चेंजेस कोणाला आवडत नाहीत, पण ही फॅक्ट आहे की बदल होत असतात. आणि त्याला जर आपण फ्लेक्झिबल असू आणि स्वतःमध्ये अडॅप्टेशन केलं, म्हणजे उत्क्रांतीचा सिद्धांत आहे की आता जे काही जीवसृष्टी तुम्ही पृथ्वीवरती बघताय तर हे का सध्या अस्तित्वात आहे, कारण त्यांनी वेळोवेळी जे पृथ्वीच्या वातावरणात चेंजेस झाले त्याला स्वतःमध्ये अडॅप्टेशन घडवून आणलं, बदल घडवून आले, तेवढे ते फ्लेक्झिबल राहिले. डायनासॉर सारखे जे त्याला अडॅप्ट करू शकले नाहीत, मग ते कितीही ताकदवान असोत किंवा आपल्या एक्झामच्या भाषेमध्ये तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही जर फ्लेक्झिबल नसाल तर काही होणे नाही. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्ही हे अडॅप्ट कराल, बदल स्वीकाराल, तेवढं तुम्ही लगेच त्या अभ्यासाच्या तयारीला लागाल. आणि एकदा जर तुम्ही ठरवलं असेल की मला इथून इथपर्यंत जायचं आहे, मला ही एक्झाम द्यायचीच आहे, मला ही पोस्ट काढायचीच आहे, तर आता ठरलेला मार्ग हा होता, अजूनही अवेलेबल आहे पुढच्या अटेम्प्ट पुरतं, बरोबर. आणि त्यानंतर मार्ग फक्त बदललाय, असं असं जावं लागेल तुम्हाला काहीतरी. ठीक आहे, एवढाच फरक झाला. पण तुम्ही ठरवलंच असेल की मला हे करायचंच आहे, तर आपोआप तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला लॉ ऑफ सिक्रेट सारखं होईल की बाबा जे तुम्हाला अडचणीचं आहे त्याच्यावरती सोल्युशन आपोआप तुम्हाला मिळत जाईल. कधी जर तुम्ही हे ठरवलंच असेल की मला हे करायचंच आहे. फक्त याच्यामध्ये एक सिरियस कंपोनेंट असा आहे की लक्षात घ्या, एमपीएससी मागच्या 2-4 वर्षामध्ये इतका फास्ट चेंजेस करत चाललेले आहे. तुम्ही जर टाइमपास म्हणून स्पर्धा परीक्षेकडे बघत असाल तर खूप महत्वाची वर्ष तुम्ही वाया घालवताय. त्यामुळे दिस इज क्रुशियल टाइम. तुम्ही ठरवलं पाहिजे की मी खरोखर सिरियस आहे का, आणि जर सिरियस असेल तर तेवढं मग डिवोशनने अभ्यास केला पाहिजे. ओके. म्हणजे चिचोरे मूवी बघितला असेल, बघितलाय का? तर त्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, तुम्ही जिंकला काय किंवा हारला काय हे महत्वाचं नाही आहे, तुम्ही इथपर्यंत लढलात आणि जिंकण्याच्या उद्देशानंच लढलात हे महत्वाचं आहे. आणि हे आयुष्यभर कॅरी होणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा किंवा पुढच्या अटेम्प्टला त्याच पद्धतीने उतरा, तुम्हाला त्यात यश मिळेल किंवा आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यश मिळेल. पण हे कधी होतं, तुम्ही एखादी गोष्ट तेवढी फोकसली तेवढे डेडिकेशननी करताय. जर हे नसेल करायचं तर लक्षात घ्या, तुम्ही थोडंफार अभ्यास करत असाल, झालेल्या बदलाला तुम्ही अडॅप्ट व्हाल, तोपर्यंत नवीन बदल समोर येईल. ओके. म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह झालेलं आहे, हे काय पुढच्या 4-5 वर्ष बदलणार नाही, कारण हे कॉमन झालेलं आहे, सगळ्यांच्या सोयीचं आहे. आणि मेन म्हणजे ऍज अ विद्यार्थी म्हणून तुमच्या सोयीचं आहे. फक्त तुम्ही ट्रान्झिशन फेज मध्ये अडकल्यामुळे तुम्हाला हे गैरसोयीचं झालेलं आहे. तुम्ही 2 वर्ष उशिरा जन्मला असता त्यावेळी ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्हच असतं समजा, येतं लक्षात. तर तुमच्यासाठी काय हेच आहे, हेच करायचं आहे. पण ह्याला तुम्ही जर संधी म्हणून घेतली की समोरचा अटेम्प्ट एक ऑब्जेक्टिव्ह मॅथ्ससाठी अजूनही देवाने ठेवलेला आहे आणि त्यातच मला सिलेक्शन घडवून आणायचं आहे, तर अशा कन्स्ट्रक्टिव्हली घेतलं तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह फेसच करावं लागणार नाही. येते का लक्षात? आणि समजा दुर्दैवानं करावं लागलं, पण तुमची जर तेवढी फ्लेक्झिबिलिटी असेल आणि तुम्हाला जे तिथपर्यंत पोहोचायचंच असेल तर तुम्ही तिथपर्यंत डिस्क्रिप्टिव्ह मधून पण पोहोचाल. फक्त सिरियसली अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे जर तुम्ही, अजून मी सांगतोय,
खास करून न्यू कमरना, आता तुम्ही ह्या क्षेत्रात जर आला असाल, अजूनही शांत बसून एक वेळ विचार करा की खरोखर मला हे करायचं आहे का. करायचं आहे तर जीव लावून करा. ओके. नाहीतर बाहेर पण तुम्हाला संधी अवेलेबल आहेत, त्याचा आणि याचं अनालिसिस पण करा. तुम्हाला जे आवडीचं वाटतं, जिथं तुम्हाला 100% तुमचं द्यायची तयारी आहे, तेवढी कष्ट करायची तयारी आहे, त्याच क्षेत्रात जा. जर तुम्हाला वाटलं की या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ऍग्री एमपीएससी मध्येच मी देऊ शकतो, तरच तुमचं इथं होईल. आणि अदरवाईज नुसतं काहीतरी रेडीमेड करतो, असं करतो तसं करतो, होणार नाही. ओके. जसं तुम्हाला एमसीक्यू ची तयारी करावी लागणार होती, तसं आता डिस्क्रिप्टिव्हला तेवढा आन्सर रायटिंगची तयारी करावी लागणार आहे. येतं लक्षात. आणि एक वेळ एमसीक्यू ची तयारी करणं सोपं. निवांत मागं टेकून पायवर ठेवून ऑब्जेक्टिव्ह वाचता येतंय, हे सोपं आहे. पण लिहिणं खूप अवघड आहे. बरोबर. आता तर व्हॉट्सअप बिट्सअपमुळे आपण लिहिणं पण विसरलेलं आहे. म्हणजे फक्त सिलेबस लिहायचा असेल तर SY टाईप करतो आपण आणि अपेक्षित करतो की वर काहीतरी ते प्रिडिक्शन यावं, आणि ते येत नसलं तर आणखीन एक टाईप करून बघतो, आणखीन एक टाईप करून बघतो. म्हणजे वर बघण्याच्या नादातच एवढा वेळ घालवतोय. म्हणजे इतकं आपल्याला रेडीमेड झालेलं आहे, लिहायची सवय नाही. म्हणजे मला हे सांगायचं आहे ते अशक्य नाही, पण तुम्ही त्या एक्झामकडे बघण्यापेक्षा तिथं जेवढे एफर्ट्स लावणार आहात, म्हणजे अजूनही माझं वाक्य लक्षात ठेवा, त्याच्या 50% एफर्ट्स मध्ये तुमची पोस्ट या अटेम्प्ट मध्ये किंवा पुढच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये निघू शकते. येतं लक्षात. सो त्या दृष्टीनं सगळे प्रयत्न करा. काही डाऊट्स असतील तर विचारा. याच्यामध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आता सांगतो जाता आता सगळ्यात शेवटी, की तुम्ही आता राज्यसेवा सुद्धा देऊ शकता. बरोबर. पूर्व तरी एकच आहे. किंवा दुसऱ्या ज्या एक्झाम्स येतील, राज्यसेवेकडून उद्या तुम्हाला वाटलं की कंबाईनला शिफ्ट होतं, तर ते सुद्धा इझी आहे. कारण तुम्ही राज्यसेवेची प्रिलिम देत असाल तर त्या कम्पॅरिझन मध्ये कंबाईनची सोपी आहे. सोपी इन द सेन्स थोडं फॅक्च्युअल कंटेंट जास्त आहे. म्हणजे आता एक्झाम डिफिकल्टी लेवल जे आहे ते एका लेवल आलेलं आहे प्रिलिमच्या बाबतीमध्ये. दुसरा ऍडव्हान्टेज असा आहे की इथून पुढं ज्या काय एक्झाम्स होतील त्याच्यामध्ये एक फिक्स्ड टाइम टेबल येईल. जसं समजा युपीएससीच्या बाबतीत मे जूनला पूर्व परीक्षा होते, बरोबर, आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर किंवा समजा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मुख्य परीक्षा होते, हे फिक्स आहे. किंवा आपल्याकडे आयबीपीएस बँकिंगच्या बाबतीत बघा, मला वाटते नोव्हेंबर महिन्यात पूर्व होते ना, आणि डिसेंबर महिन्यात मुख्य होते. हा, जे काय नोव्हेंबर डिसेंबर आणि इथं डिसेंबर जानेवारी. ओके. तर असं शेड्यूल तुम्हाला इथून पुढं म्हणजे 2023 पासून पुढे तुम्हाला बघावं लागेल. तुम्हाला ह्याची वाट बघत बसायची गरज नाही की ऍग्रीची ऍड येणार आहे का किंवा फॉरेस्टची ऍड येणार आहे का. जी काय येणार आहे त्याचं नोटिफिकेशन कधी येईल ह्याचा महिना पण ठरलेला असणार आहे. ओके. सो याच्यामध्ये सुसूत्रता भरपूर येणार आहे. त्यामुळं आता 18ला आली आणि माझं थोडक्यात हुकलं, त्यामुळे मी परत 3 वर्ष वाट बघितली. हे जे होतं तशी करायची गरज राहणार नाही. सलग जर ऍड असतील तर तुम्हाला 2-3 वर्षामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण हे कंटिन्यू केलं पाहिजे की नाही. ओके. आणि जर समजा एखाद्या एक्झामला झालं नाही तर पुन्हा पुढच्या 7-8 महिने तुम्हाला काय करायचं आहे याचं पण प्लॅनिंग तुमच्याकडं, प्लॅन बी तुम्हाला करता येईल. एक्झाम आल्यानंतर पुन्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता येणार, अशा पद्धतीनं ते तुम्हाला टाइम टेबल करता येईल. ओके. तर हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. पण ऑफकोर्स तुम्ही तिथपर्यंत जाऊच नका. पुढचा अटेम्प्ट शेवटचा आणि लास्ट आहे. ओके. म्हणजे मला अपेक्षित आहे सध्या मिनिमम आपले 350 विद्यार्थी सध्या मेन्सला आहेत. म्हणजे टोटल जे 700-750 ऍडमिशन्स आहेत ऑफलाईन आणि हे, तर मी मिनिमम धरून चाललोय की 70 तरी याच्यामध्ये होतील. आता हे तुमच्यावरती आहे की हा आकडा 70ला ठेवायचा का पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही एक्सलन्स ऍग्रिकल्चर अकॅडमीला 100 ऑफिसर्स देणार आहात. ओके. सो त्याच्यासाठी शुभेच्छा. जर काही तुमच्या डाऊट्स नसतील तर आपण इथं थांबूया.